लाडकी बहीणचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सन्मान निधीचे पैसे जमा होतील असं फडणवीसांनी म्हटलं। तर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पुढच्या 3 दिवसात हा निधी त्यांचा आधार संलग्न खात्यामध्ये जमा होईल असं फडणवीसांनी म्हटलं। लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं देखील फडणवीसांनी म्हटलं। जवळपास 2,52,00,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा हे पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। थांबा लाडक्या बहिणींनो, मोबाईल खाली ठेवू नका, कारण आज तुम्ही जे ऐकणार आहात ते तुमच्या 3,000 रुपयांचं भवितव्य ठरवणार आहे। आज तो दिवस आहे जो तुम्ही कित्येक रात्री जागून डोळ्यांत आशा घेऊन वाट पाहत होता आणि आज ती वाट संपली आहे। लाडक्या बहिणींनो, आनंदाची सर्वात मोठी बातमी आली आहे। रामनवमीच्या पवित्र सणाचं औचित्य साधून राज्य सरकारने महिलांना एक अविस्मरणीय भेट दिली आहे। लाडकी बहीण योजनेचा 20वा हप्ता 1,500 रुपये आणि सोबतच रामनवमीचे खास बोनस गिफ्ट म्हणजे मार्चचा 21वा हप्ता 1,500 रुपये, एकूण तब्बल 3,000 रुपये आज थेट तुमच्या बँक खात्यात जमा होत आहेत। एकाही लाडक्या बहिणीला यापासून वंचित ठेवायचे नाही, हे स्पष्ट आदेश शिंदे साहेबांनी दिले आहेत। हे ऐकून मन भरून येतं, कारण या पैशांमागे आहे महिने केलेली प्रतीक्षा, रात्री अपरात्री मनात आलेले प्रश्न आणि डोळ्यांत साठलेल्या आशेच्या थेंबांची किंमत। तब्बल 3,000 रुपये थेट बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि ही केवळ एक सामान्य बातमी नाही, हे एक डबल गिफ्ट आहे सरकारकडून तुमच्यासाठी खास। आज दुपारी 1 वाजता महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी माध्यमांसमोर 20वा आणि 21वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च एकत्रित हप्त्याविषयी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली। या घोषणेने लाखो बहिणींच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली असेल, कारण हे डबल गिफ्ट खरोखरच भावनांना स्पर्श करणार आहे। इराण-इस्रायल युद्धामुळे देशात ऊर्जा संकट निर्माण झाले आणि अशा परिस्थितीत महागाई वाढली आहे आणि त्यामुळे सरकारची बहिणींना दिलेली मदत खूप आधार होईल। बहिणींना खरेदी करता यावी, संसाराचा गाडा पूर्णपणे चालवता यावा, यासाठी त्यांनाही हे डबल गिफ्ट मिळणार आहे। हे ऐकून मन भरून येतं, कारण या योजनेनं खरोखरच लाखो घरांत दिवाळी आणली आहे। पण एक क्षण थांबा, या आनंदाच्या वातावरणात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जी तुम्ही चुकवून चालणार नाही। सर्वच महिलांना हे पैसे मिळणार नाहीत आणि हे सांगताना मन जड होतं, पण वेळीच सत्य माहीत झालं तर नुकसान टाळता येतं। सरकारने सर्व अर्जांची पुन्हा एकदा सखोल फेरपडताळणी केली। या पडताळणीत 15 लाख महिला अशा सापडल्या ज्यांनी केवायसी केली होती, पण ती चुकीच्या पद्धतीने झाली होती। त्यामुळे जानेवारीचा हप्ता आला, पण फेब्रुवारी मार्चचा हप्ता अडकला। तुमच्या शेजारणीला पैसे आले, मावशीला आले, काकूला आले, पण तुमच्याच खात्यात 0 दिसत असेल तर मन किती उद्विग्न होतं हे आम्हाला समजतं। पण आता त्याचं उत्तर मिळालंय आणि उपायही मिळालाय। मोठी दिलासादायक बातमी अशी की एकनाथ शिंदे साहेबांनी फेब्रुवारी-मार्च हप्त्यासाठी केवायसीची अट आज तात्पुरती रद्द केली आहे। म्हणजे ज्यांची केवायसी अपूर्ण आहे त्यांनाही आजचे 3,000 रुपये मिळणार आहेत। 31 मार्चपर्यंत केवायसी पूर्ण करायची संधी आहे, पण आजचा हप्ता मात्र सर्वांना मिळणार। हे ऐकून किती बहिणींनी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला असेल। हे 3,000 रुपये त्यांच्यासाठी केवळ एक आकडा नाही, ते आहेत घरखर्चाचा आधार, मुलांच्या अभ्यासाची वही, आजारी आईच्या औषधांचा खर्च आणि महिनाभराच्या संसाराला दिलेला एक हात। आज शनिवार 28 मार्च आणि हा दिवस इतका महत्त्वाचा का आहे? आज शनिवार महिन्यातील शेवटचा शनिवार। सर्व बँका बंद असतात, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना आदेश दिले आहेत, कोणत्याही परिस्थितीत आज बहिणींच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत। त्यामुळे आज पैशाचे वितरण सुरू झाले आहे। जरी तुम्ही आज उद्या बँकेत जाऊन पैसे काढले नाहीत तरी चालेल, ऑनलाईन तुम्ही हे पैसे अर्जन्सीमध्ये खर्च करू शकता, असे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी म्हटले आहे। म्हणजे सरकारने आजच तातडीने पैसे वाटपाचा निर्णय घेतला। एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्याही परिस्थितीत आजच पैसे वाटण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या नव्या मशीनही आणल्या आहेत। आता प्रत्येक 1 तासात 2 जिल्ह्यांत पैशाचे वाटप होणार आहे। म्हणजे वेळ घालवू नका, आत्ताच मोबाईल तपासा।
काल एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यावर असताना एक हृदय हलवणारा प्रसंग घडला. अनेक महिलांनी त्यांचा ताफा अडवला. डोळ्यात अश्रू घेऊन त्या म्हणाल्या, साहेब, आम्ही पोस्टात खाते उघडले, स्टेट बँकेत खाते उघडले, 15 दिवसांपासून रोज बातम्या बघतो. सगळे म्हणतात आज येतील, उद्या येतील, पण आमच्या खात्यात काय येत नाहीत. हे ऐकून साहेबांचेही मन जड झाले. त्यांनी हात जोडून सांगितले, लाडक्या बहिणींनो, माफ करा. शहरात पैसे सुटले होते, पण खेड्यात सर्व्हर डाऊन असल्याने अडचण आली. पण आज 28 मार्च रोजी एकाही बहिणीला शिल्लक ठेवणार नाही, हे माझे वचन आहे आणि त्या वचनाची पूर्ती आज होत आहे. सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी-मार्च हप्त्यासाठी 277 करोड रुपये महिला व बालविकास खात्याच्या वितरण प्रणालीवर मंजूर केले आहेत. महाराष्ट्रावर 8 लाख करोडांचे कर्ज असतानाही फडणवीस सरकारने केंद्राकडे 10,000 कोटींची मागणी केली आणि मोदी सरकारने मदत केली. म्हणूनच आजचा दिवस शक्य झाला आहे. नुकताच पार पडलेला रामनवमीचा सण खऱ्या अर्थाने गोड झाला आहे. आता एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती सांगणार आहे. बँकेतील पैसे कट होण्याचा धोका. काल छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात एक भयंकर घटना उघड झाली. 2 महिला, एक संभाजीनगरची, एक जळगावची, एकीचे स्टेट बँकेत, दुसरीचे पोस्टात खाते. महिन्याला 1500 रुपये यायचे. रांगेत उभे राहून पैसे काढायच्या, अगदी आपल्यासारख्याच सामान्य कष्टाळू महिला. पण एके दिवशी फसव्या लोकांनी त्यांचे बँक खाते चोरले. OTP मागून बनावट लिंक पाठवून खाते स्वतःकडे वळवले. तुम्ही गुगल पे किंवा फोन पे वापरत असाल तर सावधान. अनोळखी नंबरवरून कोणी सरकारी अधिकारी म्हणून फोन केला तरी OTP सांगू नका. कोणत्याही लिंकवर उगाच क्लिक करू नका. तुमच्या मेहनतीचा पैशांचे रक्षण हे सर्वात आधी तुमच्याच हाती आहे आणि ही एकच सावधानता तुम्हाला मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकते. आतापर्यंत बँकांमध्ये जमा झालेले पैसे कर्जाच्या हप्त्यांसाठी मिनिमम बॅलन्स नसल्याने कापले जात होते. तीच वेदना अनेकींनी अनुभवली आहे. पण आज पुन्हा बँकांना कडक निर्देश देण्यात आले आहेत की लाडकी बहीण योजनेच्या पैशातून कोणत्याही कारणाने कर्ज असो, दंड असो, बॅलन्स कमी असो, 1 रुपयाही कापायचा नाही. आता बहिणींनी निश्चिंत राहावे. आता सांगतो कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. हे ऐकून जड वाटेल, पण आत्ताच कळलं तर उपाय होऊ शकतो. पहिला नियम, चुकीचा पत्ता. अनेक बहिणींना भीती वाटते की खरा पत्ता दिला तर अपात्र ठरवतील, म्हणून त्या आधार कार्डवर चुकीचा पत्ता देतात. पण हीच चूक त्यांचे हप्ते थांबवते. आधार नंबरवरूनच खात्यात पैसे येतात. चुकीचा पत्ता म्हणजे थेट हप्ता बंद. आत्ताच तुमचे आधार कार्ड तपासा. दुसरा नियम, उत्पन्नाची मर्यादा. 2026 सालाचा उत्पन्न दाखला तपासण्यात आला आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या 1 रुपयाने जरी वर गेले असेल त्यांना हप्ता मिळणार नाही. ही योजना गोरगरीब, खऱ्या गरजू महिलांसाठी आहे आणि तेच न्याय्य आहे. तिसरा नियम, बनावट किंवा चुकीची KYC. ज्यांनी घाईघाईत चुकीची माहिती भरली, आधार कार्डचा फोटो अपडेट केला नाही, नाव जुळत नाही, त्यांचा हप्ता अडकू शकतो. 31 मार्चपूर्वी हे सुधारण्याची संधी अजून आहे. वेळ घालवू नका. चौथा नियम, दुहेरी खाती आणि फसवणूक. ज्यांनी एकापेक्षा जास्त खात्यांवर पैसे घेण्याचा प्रयत्न केला किंवा खोट्या माहितीने लाभ घेतला, त्यांचे फक्त पुढचे हप्तेच नाही तर 2024 पासून मिळालेले सर्व पैसेही परत घेतले जातील. हे टाळायचे असेल तर आत्ताच स्वतःहून नाव काढून घेणे हे शहाणपणाचे आहे. आता सर्वात महत्त्वाचे, कोणत्या जिल्ह्यांत आज पैसे मिळणार? महाराष्ट्रात 6 विभागांतून 12 जिल्हे निवडले गेले आहेत. हे 12+12+12 असे 3 टप्प्यांत 36 जिल्हे पूर्ण होणार आहेत. अमरावती विभागातील यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यांतील बहिणींनो, आजच बँकेत जा. छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली आणि परभणी, मराठवाड्यातील कष्टाळू बहिणींसाठी आजचा दिवस खास आहे. दुष्काळाशी झुंजणाऱ्या या भूमीतल्या बहिणींसाठी हे 3,000 रुपये म्हणजे केवळ पैसे नाहीत, तो एक मोठा आधार आहे. कोकण विभागातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, समुद्राच्या काठावर राहणाऱ्या कोकणी बहिणींनो, रामनवमी आणखी गोड झाली आहे. नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोली, विदर्भातील उन्हाळ्याच्या झळा सहन करत हे दिवस वाट पाहिली, आता आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे. नाशिक विभागातील जळगाव आणि अहिल्यादेवीनगर. जळगाव सोन्याची नगरी आहे आणि आज खऱ्या अर्थाने बहिणींच्या हातात सोनं आलं आहे. पुणे विभागातील कोल्हापूर आणि सोलापूर, पश्चिम महाराष्ट्राच्या बहिणींनो, आज तुमचाही दिवस आहे. लवकरच नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, सातारा, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सिंधुदुर्ग, हिंगोली या जिल्ह्यातही पैसे जमा होणार आहेत. बहिणींनो, पैसे आले की लगेच काढा. खेड्यात राहणाऱ्यांनो रेंज कमी असल्याने मेसेज यायला उशीर होतो, पण पैसे आधीच जमा झालेले असू शकतात. गुगल पे किंवा फोन पेवर थेट बॅलन्स तपासा.
कोणत्या बँकेत पैसे आधी येतात? पोस्ट पेमेंट बँकेत सर्वात आधी, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया यांमध्येही लवकर पैसे येतात. HDFC, ॲक्सिस, ICICI या खाजगी बँकाही उत्तम आहेत. फक्त सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये थोडा वेळ लागू शकतो. लाडक्या बहिणींनो, ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या एका शेअरने एखाद्या गरजू बहिणीचे 3,000 रुपये वाचू शकतात आणि हे पुण्याचे काम आहे. KYC अजून बाकी असेल तर 31 मार्चपूर्वी पूर्ण करा. उद्यावर ढकलू नका. लाडकी बहीण योजनेसोबतच मोफत शिलाई मशीन, मुलींसाठी सायकल, सूर्यचूल, सोलर पॅनल, घरकुल योजना या सगळ्यांचाही लाभ घ्या. सरकारने दिलेला प्रत्येक लाभ हा तुमचा हक्क आहे, तो मागायला लाजू नका. 3,000 रुपये खात्यात जमा झाले की कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा आनंद आम्हालाही हवा आहे. नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया नव्या माहितीसह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.